सुप्रीम कोर्टात आज महाराष्ट्राबद्दलच्या 2 मोठ्या सुनावण्या. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणाची उत्सुकता. उद्धव ठाकरे आजपासून दिल्ली दौऱ्यावर. इंडिया आघाडीतील नेत्यांची घेणार भेट. जागा वाटपाबाबत चर्चा होण्याची शक्यता. राष्ट्रवादीच्या लेडी जेम्स बॉन्ड सोनिया दुहान काँग्रेसमध्ये प्रवेश करणार. सुप्रिया सुळेंच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्यानं शरद पवार गटाला सोडचिठ्ठी. पुणे शहरात झिकाचा वाढता शिरकाव. रुग्णांची संख्या 66 वर. 26 गर्भवती महिलांनाही झिकाची लागण. उजनी आणि वीर धरणातनं मोठा विसर्ग. चंद्रभागा नदीची पाणी पातळी वाढल्यानं भीमा नदीला पूर. नदीकाठच्या 450 नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर. बांगलादेश प्रकरणी सर्वपक्षीय बैठक संपन्न. बांगलादेशबाबत संसदेत सरकारकडून निवेदन. शहा, राजनाथ सिंग यांच्यासह विरोधी पक्षनेते राहुल गांधी देखील उपस्थित. शेख हसीनांचा सध्या तरी दिल्लीतच स्थळ. सरकारनं सुरक्षित स्थळी ठेवला. अजित डोवाल यांच्यासोबत बैठक. शेख हसीनांनी बांगलादेश सोडताच लष्कराच्या हाती सत्ता. हसीनांचे निकटवर्तीय लष्कर प्रमुखच आता सत्तेच्या केंद्रस्थानी. काही ठिकाणी रात्रभर गोळीबार. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा जिया यांची जेलमधून सुटका केली जाण्याची शक्यता. अंतरिम सरकार बनवण्यासाठी राष्ट्रपतींची मंजुरी. नोबेल पुरस्कारानं सन्मानित मोहम्मद युनूस यांनी अंतरिम सरकारचं नेतृत्व करावं. बांगलादेशातल्या आंदोलक विद्यार्थ्यांची मागणी.